जर मी तुम्हाला सांगितलं की तुमचा खरा जन्म कधीच झाला नाही, तर तुम्ही विश्वास ठेवाल का? थांबा, लगेच निष्कर्ष काढू नका. कारण आज आपण ज्या विषयाबद्दल बोलणार आहोत, तो फक्त धर्माचा नाही, तर स्वतःला ओळखण्याचा आहे. हजारो वर्षांपूर्वी भारतातील ऋषींनी एक प्रश्न विचारला होता, मी कोण आहे? आणि त्या एका प्रश्नाने जन्म दिला अशा ज्ञानाला, ज्यामुळे जन्म, मृत्यू आणि जीवनाचा अर्थच बदलून जातो. आज आपण आदि शंकराचार्यांच्या अद्वैत वेदांताच्या दृष्टिकोनातून हा विषय समजून घेणार आहोत. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या 2 मिनिटात कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रश्न सुटेल. भाग 1. आपण स्वतःला ओळखतो का? दररोज सकाळी आरशात दिसणाऱ्या चेहऱ्याला आपण मी म्हणतो, पण आरशात दिसणारं खरंच मी आहे का? लहानपणीचा तुमचा चेहरा आज नाही. आवाज बदलला, विचार बदलले, स्वभाव बदलला, शरीर बदललं, पण मी बदललो का? जर शरीरच मी असतं, तर शरीर बदलल्यावर मीही बदलायला हवा होता. मग हा कायम राहणारा मी कोण आहे? हा प्रश्नच आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात आहे. 2. सर्वात मोठा भ्रम. कल्पना करा, एखादा अभिनेता चित्रपटात खलनायकाची भूमिका करतो. चित्रपट संपल्यानंतर तो खलनायक राहत नाही, कारण ती फक्त भूमिका होती. अद्वैत वेदांत सांगतो, आपणही शरीराची भूमिका इतकी खरी मानली आहे की आपलं खरं स्वरूप विसरलो आहोत. नाव, जात, धर्म, पद, संपत्ती हे सगळं शरीराशी जोडलेलं आहे, पण आत्म्याशी नाही. भाग 3. जन्म म्हणजे सुरुवात नाही. सूर्य रोज उगवतो असं वाटतं, पण विज्ञान सांगतं सूर्य उगवत नाही, पृथ्वी फिरते. दिसतं एक, सत्य दुसरंच असतं. तसंच आपल्याला वाटतं जन्म म्हणजे अस्तित्वाची सुरुवात, पण अद्वैत वेदांत म्हणतो जन्म म्हणजे चेतनेची सुरुवात नाही, तर एका नवीन शरीरातून तिची अभिव्यक्ती. 4. समुद्र आणि लाट. समुद्रात एक लाट निर्माण होते, ती काही क्षण नाचते, मग पुन्हा समुद्रात विलीन होते. लाट संपली, पण पाणी संपलं का? नाही. तसंच शरीर बदलतं, पण चेतना नाही. म्हणूनच शंकराचार्य म्हणतात, आपण लाट नाही, आपण समुद्र आहोत. भाग 5. जन्माआधी कुठे होतो? हा प्रश्न खूप लोक विचारतात, पण शंकराचार्य म्हणतात हा प्रश्नच अपूर्ण आहे. कारण कुठे हा शब्द जागेसाठी आहे, आणि चेतना जागेत राहत नाही. जागा, काळ, विश्व यांचा अनुभवच चेतनेत निर्माण होतो. म्हणून उत्तर कोणत्याही लोकाचं किंवा ठिकाणाचं नसून स्वतःच्या अस्तित्वाचं आहे. भाग 6. आठवत का नाही? जर पूर्वीचं अस्तित्व होतं तर आठवत का नाही? उत्तर सोपं आहे. तुम्हाला जन्माचा क्षण आठवतो का? पहिलं वर्ष आठवतं का? नाही. म्हणून त्या काळात तुम्ही नव्हता का? होतात. म्हणजे स्मृती नसणं म्हणजे अस्तित्व नसणं नाही. भाग 7. जीवनाचा खरा उद्देश. आपण आयुष्यभर काय करतो? शिक्षण, नोकरी, पैसा, घर, प्रतिष्ठा हे सगळं मिळवत राहतो. पण स्वतःला ओळखण्यासाठी किती वेळ देतो? अद्वैत वेदांत सांगतो, जग जिंकण्यापेक्षा स्वतःला जिंकणं मोठं आहे. कारण स्वतःला ओळखणारा माणूसच खऱ्या अर्थाने मुक्त होतो. भाग 8. सर्वात मोठं रहस्य. कल्पना करा, तुम्ही स्वप्न पाहत आहात. स्वप्नात तुम्ही रडता, धावता, घाबरता, पण जाग आल्यावर कळतं ते सगळं स्वप्न होतं. शंकराचार्य सांगतात, आत्मज्ञान म्हणजे नवीन काही मिळवणं नाही, तर स्वतःबद्दलचा भ्रम दूर होणं आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी आरशात स्वतःकडे फक्त 1 मिनिट बघा आणि स्वतःला विचारा, हे शरीर मी आहे की या शरीराला अनुभवणारा मी वेगळा आहे? कदाचित या एका प्रश्नामुळे तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकते. कारण जन्माआधी तुम्ही कुठे होता याचं उत्तर कोणत्याही ठिकाणी नाही, ते उत्तर तुमच्या स्वतःच्या अनुभवात दडलं आहे. जर हा विचार तुम्हाला अंतर्मुख करून गेला असेल, तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच भारतीय ज्ञान परंपरेवरील व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव.